हॅलो हॅलो. हो सर, येतोय आवाज. चालू करा तुम्ही. ओके. बनसोड सर आहेत का? सर एक मिनिट आहे, चेक करतो त्यांनी काय नाव दिलंय. चेक करायला लागेल मला. बनसोड सर असतील तर जरा चॅटवर मेसेज टाका, कारण त्या नावाने सर्च होत नाहीये. हॅलो. हा, मी बनसोड सरांना विनंती करतो की त्यांनी आजचा हा ट्रेनिंग प्रोग्राम चालू करावा. सर, बनसोड सर, सगळ्यांना आवाज येतोय का? ऐकू? हात वर करा येत असेल तर. असं येता इतरांना? ओके, गुड, ठीक आहे. बनसोड सर. सर कुठून जॉईन होणार आहेत बनसोड सर? ते काही अंदाज? अमरावतीला ट्रेनिंग सेंटर. त्या ट्रेनिंग सेंटरची लाईन गेली ऍक्च्युली, इलेक्ट्रिसिटी, तर ते मोबाईलवर कनेक्ट होत आहे. ओके, मग ते आता मोबाईलला काय नाव देतील काय माहिती, कारण नाही नाही, HFWT कनेक्टेड आहे. मी बोललो त्यांच्याशी, कनेक्टेड आहे. पण ते आता त्यांचा आवाज काय येत नाहीये, आय डोंट नो. सगळ्यांचे माईक बंद केलेले आहेत, त्याच्यामुळे कोणाला ऑन करता येणार नाही. हा, मग त्यांना त्यांचं ऑन करावं लागेल ना आपल्याला. ओके त्यांचं नाव काय, त्यांना तसा ऍक्सेस देता येईल फक्त. ओके. हो, त्यांना एक चॅटवर मेसेज करायला सांगा, म्हणजे मी त्यांना लगेच अनलॉक करतो. कॉपी करने के लिए कोई भी की दबाएं. सर, तुम्ही म्यूट केले. काय HFWTC का? HFWTC, ओके. हा, आता मी तुम्हाला हा सर बोला आता. गुड मॉर्निंग सर्व प्रशिक्षक तथा आशा गट प्रवर्तिका व ICDS सुपरवायझर यांचं मी आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या वतीने स्वागत करतो. आपण हे जे COVID-19 च्या संदर्भातली जी VC ऑर्गनाईज केली, या अनुषंगाने आपण सर्व या ठिकाणी जमलात.
याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या सर्वांना माहित आहे की हा कोविड-19 जो आजार आहे जानेवारी 20 मध्ये आपल्या इथे याच्यामध्ये आलेला आहे, आपल्या केरळमध्ये. त्याच्यानंतर सध्याचा जर संसर्ग जर बघितला तर आपला पूर्ण जगामध्ये जवळपास 10 लाख आहे, 55,000 डेथ आहेत. आपल्या भारतात जर विचार केला तर 2500 पेशंट आहेत, 62 डेथ आहेत. महाराष्ट्राचा जर विचार केला तर 450 आपले पेशंट आहेत आणि 26 डेथ आहे. त्याचा मॉर्टॅलिटी रेट जवळपास 2 ते 5% आहे. परंतु डिझीज हा कॉन्टेजियस आहे आणि त्या अनुषंगाने आपले जे फ्रंटलाईन वर्कर्स आहे आणि त्या फ्रंटलाईन वर्कर्सचे जे प्रामुख्याने सुपरवायझर आहे, त्या सुपरवायझरची प्रामुख्याने काय भूमिका राहणार आहे, त्या अनुषंगाने आपण याला 7 सत्रामध्ये आयोजित केलेलं आहे. पहिला जो सत्र आहे, पहिला आणि दुसरा सत्र आपले जागतिक आरोग्य संघटनेचे जे कन्सल्टंट आहे डॉक्टर कडू सर, अनुरुद्ध कडू सर ते घेणार आहेत. तिसरा आणि 6वा सेशन मी प्राचार्य डॉक्टर रवी बनसोड घेणार आहे. चौथा आणि 5वा जो सेशन आहे आपले युनिसेफ कन्सल्टंट डॉक्टर पाटील सर घेणार आहेत आणि 7वा जो सेशन आहे आमच्या ज्या शर्मा मॅडम आहेत त्या घेणार आहेत. तर मी डॉक्टर जास्त वेळ न घेता कडू सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्राला सुरुवात करावी. आवाज कर ना. त्यांनी म्यूट केलं त्यांचा आयडी. इकून आपला चालू आहे. हॅलो. हा हा, आवाज येतोय का माझा? हा येत आहे सर. ओके, गुड. तर सध्या जे काही हा एक संसर्गजन्य असा आजार आहे आणि तो सगळीकडे पसरत आहे, त्या दृष्टिकोनातून आपल्याला आज ही इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा व्हीसीच्या द्वारे हे ट्रेनिंग घ्यावं लागत आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे की सगळीकडेच या आजारामुळे काय काय आपल्याला प्रिकॉशन्स घ्यायचे आहे. तर कोविड आपण जो म्हणतोय कोरोना व्हायरस, त्या आजाराचं नाव आहे कोविड-19 आणि याचा संसर्ग जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या जगामध्ये चालू आहे. चायना किंवा चीन मधनं याचं पहिली केस आढळली, नंतर हळूहळू संपूर्ण जगामध्ये याचा प्रादुर्भाव चालू झाला. चीन मधून युरोप, अमेरिका सगळ्या ठिकाणी गेलाय. पुन्हा आता महाराष्ट्रात, आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा याचे केसेस आढळले. सरांनी तुम्हाला ऑलरेडी नंबर सांगितले. तर कालच्या डेट पर्यंत जगामध्ये जवळजवळ 9 लाख केसेस झालेल्या आहेत कोविड-19च्या आणि साधारणतः 45,000च्या वर 45,500 डेथ झालेल्या आहेत. जर तुम्ही भारतामध्ये जर म्हटलं तर सरांनी सांगितल्याप्रमाणे 2500 लोक ग्रसित आहेत आणि 62 डेथ झाले आहे. पण चांगली गोष्ट अशी सुद्धा आहे की 162 असे जे ग्रसित लोक होते ते बरे झाले आहे आणि त्यांना आता सुट्टी सुद्धा भेटलेली आहे. महाराष्ट्रात सुद्धा 490 केसेस झालेल्या आहे, इन्फेक्टेड लोक आहेत ज्यांना याचा प्रादुर्भाव झालेला आहे. 26 जणांची डेथ झालेली आहे आणि 50 असे व्यक्ती आहे की ज्यांना हा आजार झाल्यानंतर ते बरे झाले आहेत. तर ही बरे झाली ही एक चांगली थोडीशी संतोष देणारी अशी गोष्ट आहे. त्यानंतर आपण म्हणतो की अशा केसेसला आपण विलगीकरण करतो, समाजापासून आणि फॅमिलीपासून त्यांना दूर ठेवतो. ज्याला प्रादुर्भाव झाला असेल त्याला किंवा जो त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला असेल असा. तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जवळजवळ 38,000 लोकांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे, त्यांचं अलगीकरण करण्यात आलेलं आहे घरी, होम क्वारंटाईन ज्याला म्हणतो आपण. आणि जवळजवळ 3,072 लोकांना हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलंय किंवा आयसोलेट करण्यात आलेलं आहे. तर हे जस्ट तुम्हाला मी एक अपडेट दिलं की किती सिरियसनेस आहे आजाराचा, सगळीकडे पसरत आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबई, पुणे, सांगली या भागामध्ये याचा जास्त प्रादुर्भाव आहे. पण हळूहळू सगळीकडे सगळ्या जिल्ह्यांमध्ये तो पसरत आहे, गावापर्यंत तो येईल. तो येण्याच्या आधी आपल्याला या आजाराबद्दल याला कसं थांबवायचं आहे, जर आपल्या इथे याचा संसर्ग होत असेल तर आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहे, या सगळ्या गोष्टींसाठी हे आजचं ट्रेनिंग सेशन आपण अरेंज केलेलं आहे. आणि हे प्रामुख्याने फ्रंटलाईन वर्कर म्हणजे ANM, आशा आणि
अंगणवाडी सेविका यांना मध्यभागी ठेवून हे ट्रेनिंग इथे ऑर्गनाइज करण्यात आलेलं आहे. तर आपण जाणून घेऊ की आजच्या हे जे सरांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या ट्रेनिंग मध्ये टोटल 7 सेशन आहे आणि आपण आता काय काय या सेशन्स मध्ये बघणार आहोत ते आपण बघतोय की इथे फ्रंटलाईन वर्कर जे आहे आशा एएनएम अंगणवाडी या लोकांची कोविड-19 जो आजार किंवा संसर्ग चालू आहे याच्या रोकथाम करण्यासाठी, याचा प्रतिबंध करण्यासाठी त्यांची काय भूमिका असेल हे आपण या ट्रेनिंग मध्ये जाणून घेणार आहोत. समुदायाला कशी माहिती देणे, म्हणजे कम्युनिटीला कशी माहिती देणे, प्रतिबंधनात्मक काय काय उपाययोजना त्यांना करायच्या आहे, हात धुणे म्हणा किंवा श्वसन संस्थेची स्वच्छता म्हणा किंवा शारीरिक अंतर राखणे म्हणा किंवा जे अति जोखमीचे घटक असतात समाजातले त्यांना कसं जास्त आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे, या सगळ्या बाबतीबद्दल आपल्याला इथे सांगण्यात येईल. तिसरी गोष्ट म्हणजे सामुदायिक छाननी. जर कुठे एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या पाड्यामध्ये जर एखादी केस आढळली किंवा एखादा सस्पेक्ट किंवा आपण संदिग्ध जो म्हणतो असा जर केस आढळला तर त्यावेळेस आपल्याला हाऊस टू हाऊस व्हिजिट करायचे असतात, पुन्हा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करायचे असतात, लाईन लिस्ट बनवायचे असतात. तर या सगळ्या बाबतीत हे कसं करायचं त्याबद्दल तुम्हाला इथे मार्गदर्शन दिलं जाईल. त्यानंतर हा आजार इतर आजाराप्रमाणे जसं आपला टीबी म्हणतो आपण, लेप्रोसी म्हणतो, या आजारांना कसं कलंकित आजार समजला जातो तशाच सारखा बरेचशा अशा केसेस होत आहे की कोरोनाचा व्यक्ती आहे म्हणून त्याला समाजामध्ये थोडी त्याची मानहानी होत आहे, त्याच्यासोबत भेदभाव होतो आहे. तर तो कसा आपल्याला थांबवता येईल किंवा त्याला कसं कमी करता येईल किंवा होत असेल तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे याबद्दल इथे माहिती मिळेल. संवादमध्ये होईल का? आवाज येतोय का? हा येतोय सर. ओके ओके ओके. त्याच्यानंतर जर अशी केसेस असतील समाजामध्ये, आपल्या कम्युनिटीमध्ये जर असं कोणी ज्याला याचा प्रादुर्भाव झालेला असू शकतो असा जर कोणी व्यक्ती असेल किंवा लॅबोरेटरी कन्फर्म अशी एखादी केस असेल, प्रयोगशाळेत ज्याचं कन्फर्मेशन झालं आहे, तर अशा व्यक्तींसाठी आपल्याला काय उपाययोजना करायची आहे, त्या व्यक्तीला काय मार्गदर्शन करायचं आहे, त्याच्या फॅमिली मेंबर्सला काय मार्गदर्शन करायचं आहे ना, याबद्दल सुद्धा तुम्हाला इथे माहिती दिली जाईल. आणि शेवटचं म्हणजे हा जो तुम्ही आता काही काही लोक याला कम्पेअर करत आहे थर्ड वर्ल्ड वॉर सारखं. म्हणजे काय, पहिले आपण 2 देशांमधनं युद्ध होतं, आता हे जे तिसरं युद्ध आहे हे आपण एक जो शत्रू आपल्याला दिसत सुद्धा नाही असा तो व्हायरस जो आहे त्याच्या विरुद्ध आपल्या सगळ्या नागरिकांचं, सगळे देश त्याच्या विरुद्ध लढा देत आहे. हा लढा देत असताना सगळ्यात प्रामुख्याने आणि सगळ्यात महत्वाची भूमिका ही आशा एएनएम अंगणवाडी वर्कर जे काही विलेज लेवलला काम करतात आहे, कम्युनिटी लेवलला काम करतात आहे, त्यांचा सगळ्यात मोठा याच्यामध्ये सिंहाचा वाटा असणार आहे. जर या आजाराचा संसर्ग आपल्याला थांबवायचा असेल तर सिंहाचा वाटा असणार आहे. त्यामुळे त्यांना हे सगळं काम करत असताना समाजासोबत स्वतःच्या फॅमिलीचं सुद्धा प्रोटेक्शन करायचं आहे. त्यांना ज्या काळजी घ्यायच्या आहेत, काय काय काळजी त्यांनी घेतली पाहिजे स्वतःची सुरक्षता ठेवण्यासाठी, हे सुद्धा इथे आपल्याला सांगण्यात येणार. तर प्रामुख्याने हे या सगळ्या आजच्या या ट्रेनिंग मध्ये आपण बघूया. पहिलं सत्र आता आपण चालू करतो आहे, याच्यामध्ये उपाययोजना आणि संसर्ग याबद्दल आपल्याला माहिती दिली जाईल. तर इथे आपण जसं म्हटलं अंगणवाडी वर्कर किंवा एएनएम किंवा आपली आशा किंवा कम्युनिटी व्हॉलेंटियर्स, तर कोणाचा काय रोल असेल इथे, म्हणजे कोणाची काय जबाबदारी असेल हा प्रादुर्भाव चालू असताना, ते आपण जाणून घेऊ. तर एएनएम ज्या असतात त्यांनी डीएसओ म्हणजे डिस्ट्रिक्ट सर्व्हिलन्स ऑफिसर किंवा मेडिकल ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण काम करायचं आहे या कोविड-19च्या पिरियड मध्ये. तर त्यांनी काय करायचं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे
की जर सगळ्यांना सगळी माहिती असेल सगळ्या आजार कसा पसरतो, आजार पसरण्यासाठी न पसरण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे याची जर आपल्याला शास्त्रोक्त सगळ्यांना माहिती असेल, आपल्या स्टाफला सुद्धा आणि समाजातील लोकांना सुद्धा, तर याचा प्रादुर्भाव आपण लवकरात लवकर थांबवू शकतो. म्हणून सगळ्या व्यक्तींना, समाजातील सगळ्या लोकांना कोविड-19च्या उद्रेकाच्या बद्दल माहिती देणे, त्याचा प्रतिबंध कसा करायचा याच्याबद्दल माहिती देणे आणि करेक्ट माहिती देणे म्हणजे म्हणजे जी एकदम सायंटिफिक आणि करेक्ट माहिती आहे अशी देणे ही आपली एक जबाबदारी आहे. दुसरं आहे की बऱ्याचशा लोकांचे काही काल्पनिक माहिती असते, काही गैरसमज असतात, त्या सुद्धा आपल्याला समाजातल्या दूर करायच्या आहे. तर त्यासोबत जे DSO जे असतात, डिस्ट्रिक्ट सर्व्हिलन्स ऑफिसर, त्यांच्या काही ठराविक ऍक्टिव्हिटीज आहे याचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी, तिथे सुद्धा आपल्याला ANM ला मदत करायची आहे. जर बाधित एखादा व्यक्ती असेल तर त्याला शोधण्यासाठी एक ठराविक अशी कार्यप्रणाली असते, त्याचा वापर करून ANM ला ते पूर्ण करायचं आहे. शहरी किंवा ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य सेवा ज्या आहे त्यांच्याशी या लोकांना जोडायचं आहे. घरामध्ये विलगीकरण, घरगुती स्वच्छता, अतिजोखमीचे घटक कोण आहे, ह्या सगळ्यांचं आयडेंटिफिकेशन, त्यांची लाईन लिस्ट, या सगळ्या गोष्टींसाठी किंवा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला DSOंना त्यांना मदत करायची आहे. आणि मानसिक काळजी म्हणजे मेंटल हेल्थ जे म्हणतो ते, किंवा मानहानी किंवा भेदभाव जर कुठे होत असेल तर त्याला सुद्धा ऍड्रेस करण्यासाठी किंवा त्याचं हे करण्यासाठी त्यांना DSOला किंवा MOला मदत करायची आहे. हा जो संसर्गजन्य आजार जो पसरतो आहे हा विविध टप्प्यांमध्ये पुढे जातो असतो. पहिल्या टप्प्यामध्ये सिम्पटम्स नसतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये जे लोकांना तिथून हिस्ट्री असते की त्यांनी त्या अशा प्रादुर्भाव किंवा ग्रसित अशा भागातून ते ट्रॅव्हल करून आलेले आहे, तर ते लोक, त्यांच्यामध्ये असा प्रादुर्भाव सापडतो. तिसरं मध्ये की एक ठराविक जागा असते किंवा ठराविक केस असते, त्याच्या आजूबाजूला त्याच्या एरियामध्ये तुम्हाला आणखी केसेस असतात. क्लस्टर्स जे म्हणतो आपण तिथे त्याला, आणि तिथेच ते ट्रान्समिशन असतं. आणि चौथ्या स्टेजमध्ये असतं समुदायामध्ये संसर्ग म्हणजे जनरल ट्रान्समिशन किंवा कम्युनिटी ट्रान्समिशन जे त्याला आपण म्हणतो ते. तर सध्याचा जो आपला संसर्ग हा चालू आहे कोविडचा, हा स्टेज 3 स्टेज 4च्या दरम्यान आहे. म्हणजे एका ठराविक एरियामध्ये म्हणा किंवा एका विशिष्ट एरियामध्ये जिथे केसेस आढळले आहेत त्याच्याच आजूबाजूला आपल्याला केसेस आढळतात आहे. पण काही ठिकाणी आपल्याला कुठलीच हिस्ट्री नसताना, ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना, कॉन्टॅक्ट हिस्ट्री नसताना सुद्धा केसेस सापडलेल्या आहेत. तर विविध टप्प्यामध्ये तुमचे हा जो संसर्ग आहे त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या भूमिका असतील. तर जसे आपल्याला DSO किंवा MO आपले गाईड करतील किंवा मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे तिथे आपल्याला त्या ह्याच्यात काम करायचं आहे. त्याच्यानंतर हे सगळं करत असताना व्यक्तिगत सुरक्षा कशी आपल्याला करायची आहे स्वतःची, आणि ठराविक एक IC म्हणजे जे आपण जनजागृतीचं मटेरियल अवेलेबल आहे महाराष्ट्र सरकारने बनवलेलं, त्याचाच आपल्याला वापर करून जनजागृती समाजामध्ये करायची आहे. जनजागृती करणे हा फार महत्वाचा गोष्ट आहे. जर लोकांना माहिती असेल की हा आजार कसा पसरतो आणि त्याला न पसरण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपण त्याला व्यवस्थित थांबवू शकतो या आजाराचा प्रादुर्भाव. तर हे झालं आपलं ANMचं काय कर्तव्य असेल इथे. दुसरा आपला महत्वाचा घटक म्हणजे आशा कम्युनिटी व्हॉलेंटियर आणि अंगणवाडी सेविका, अंगणवाडी वर्कर. तर आशा कम्युनिटी व्हॉलेंटियर आणि अंगणवाडी सेविका ह्या ANM आणि CDPO यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील. त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी घरोघरी जाऊन म्हणा किंवा प्रत्येक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला याची माहिती असेल
त्यांना या आजाराबद्दल माहिती असेल याची त्यांना काळजी घ्यायची आहे, त्यांना तिथे सांगायचं आहे की कसा पसरतो, त्यांना काय काळजी घ्यायची आहे. ही सगळ्यात मोठी जबाबदारी असणार आहे आपल्या कम्युनिटी व्हॉलेंटियर्सची, आशा किंवा कम्युनिटी व्हॉलेंटियर किंवा ICDS कर्मचाऱ्यांची. शारीरिक अंतर राखणे आणि इतर जे काही हँड हायजीन आपण ज्याला म्हणतो, स्वच्छता, हाताची स्वच्छता वगैरे या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती द्यायची आहे. त्यांना सुद्धा जर काही काल्पनिक माहिती असेल लोकांना किंवा काही गैरसमज असेल आजाराबद्दलचे ते त्यांचे दूर करायचे आहे. त्यानंतर जेव्हा तुमच्या भागामध्ये, तुमच्या विलेजमध्ये किंवा तुमचा जो ठराविक एरिया आहे तिथे जर कुठली एखादी केस आढळली किंवा कुठला एखादा संक्षिप्त असा रुग्ण आढळला तर त्यावेळेस तुम्हाला तिथे हाऊस टू हाऊस व्हिजिट करायचं आहे, त्याचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करायचं आहे, लाईन लिस्ट करायचं आहे. तर हे सगळं करत असताना तुम्हाला अशा आपल्या ANM आणि ANM ला किंवा CDPO मदत करायची आहे. त्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला IC मटेरियल जो आहे, जनजागृतीचे पॅम्पलेट्स आहे, काही बनवलेले लिफलेट्स आहे, त्याचा वापर करून आपल्याला समाजामध्ये याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती पसरवायची आहे, जेणेकरून जर प्रत्येकाने आपली आपली काळजी घेतली तर याचा प्रादुर्भाव होणार नाही किंवा संसर्ग सगळीकडे पसरणार नाही. तर काय भूमिका असेल हे आपण सांगितलं, ANM ची काय भूमिका असेल आणि आशा, कम्युनिटी हेल्थ व्हॉलेंटियर आणि ICDS म्हणजे आपली अंगणवाडी सेविकाची काय भूमिका असेल हे आपण सांगितलं. ते कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करतील हे सुद्धा आपण सांगितलं. त्याच्यानंतर आता आपण जाणून घेऊया की काय आहे बा हा कोविड. कोणी म्हणतं कोरोना, कोणी म्हणतं कोविड. तर काय आहे हे? तर हा एक कोरोना म्हणजे काय? कोरोना हा व्हायरसचं नाव आहे, पण जो आजार हा आहे त्या आजाराचं नाव आहे COVID-19. कोविड म्हणजे काय? CO म्हणजे काय? कोरोना. VI म्हणजे काय? व्हायरस. D म्हणजे काय? डिसीज. कोरोना व्हायरस डिसीज 19 म्हणजे काय? तर हा 2019 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा सापडला किंवा याचा प्रादुर्भाव झाला, संसर्ग झाला चायनामध्ये, जे म्हणतो आपण, म्हणून याला 2019 म्हटलंय. तर या आजाराचं नाव COVID-19 म्हटलेलं आहे ना. तर आजाराचं नाव आहे COVID-19. तर आणि हा कुठल्या व्हायरसनी होतो? तो व्हायरसचं जर आपण सायंटिफिक नाव म्हटलं तर त्याचं नाव आहे SARS-CoV-2. SARS म्हणजे काय? SARS म्हणजे काय? सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. COV म्हणजे काय? कोरोना व्हायरस, आणि 2 नंबरचा तो स्ट्रेन आहे, म्हणून या व्हायरसचं नाव झालं SARS-CoV-2 आणि आजाराचं नाव झालं COVID-19. आणि प्रामुख्याने हा जो आजार आहे हा आपल्या जे तुमचे जसं फ्लू आपण म्हणतो किंवा श्वसन नलिकेचे जे आजार असतात तशासारखे याचे प्रामुख्याने लक्षणे असतात, जसं खोकला, ताप, श्वासोच्छ्वास घेताना त्रास होणे. खोकल्याचा जो प्रकार असतो हा प्रामुख्याने ड्राय कफ असतो, कोरडा खोकला असतो. पण याच्या व्यतिरिक्त इतर सुद्धा सिम्पटम्स किंवा इतर सुद्धा लक्षणं त्या पेशंट्स मध्ये राहू शकतात. काही केसेसमध्ये खूप साऱ्या वांत्या होतात, काही याच्यामध्ये हागवण लागते. तर अशा विविध प्रकारचं याचं प्रेझेंटेशन किंवा हे राहू शकतं. पण प्रामुख्याने 90% लोकांमध्ये तुम्हाला खोकला, ताप आणि श्वास घ्यायला त्रास अशा प्रकारचे किंवा याच्याशी रिलेटेड, श्वसन नलिकेशी रिलेटेडच तुम्हाला लक्षणे दिसतील. जर असा कोणी बाधित व्यक्ती, आपल्याला समाजात सुद्धा याच्याबद्दल माहिती सांगायची की जर असं कोणाला काही लक्षणे असतील तर त्यांनी स्वतःहून आपला जो टोल फ्री नंबर आहे 01123798046 किंवा 1075 या नंबरवर त्यांनी स्वतःहून कॉल करून आपल्याबद्दलची माहिती तिथे द्यायची आहे. किंवा जर फोन नसेल किंवा काय याला अडचणी येत असेल तर सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे त्या आपल्या सगळ्या समाजातली सगळ्यात जवळची व्यक्ती हेल्थशी रिलेटेड म्हणजे आपली कम्युनिटी हेल्थ वर्कर, जसे आशा, ANM. तर त्यांनी जर तुम्हाला जरी सांगितलं, आशा ANM ला जरी याच्याबद्दल माहिती सांगितली तरीही चालेल, जेणेकरून मग ती पुढे आपल्या मेडिकल ऑफिसरला सांगून त्याच्यावर कारवाई करू शकते. पण सगळ्या लोकांना, सगळ्या समाजाला
आजाराचे लक्षण माहीत असणं गरजेचं आहे आणि लक्षणं जर आढळल्यास त्यांनी काय करायचं आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तर पहिल्या सत्रामध्ये आपण कोविड-19 बद्दल माहिती घेतली. आशा, ANM, अंगणवाडी सेविका यांचा काय याच्यामध्ये रोल असेल किंवा त्यांच्याकडनं काय अपेक्षित आहे याच्याबद्दल आपण माहिती करून घेतली. आणि आता आपण सत्र 2 कडे जातो आहे. सत्र 2 मध्ये आपण बघणार आहे की हा जो आजार आहे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं पहिले की हा एक संसर्गजन्य आजार आहे आणि हा प्रिव्हेंटेबल आजार आहे. प्रिव्हेंटेबल म्हणजे काय की याचा आपण प्रादुर्भाव जर आपल्याला व्यवस्थित माहिती असेल तर त्याचा आपण संसर्ग टाळू शकतो. संसर्ग होण्यापासून त्याला आपण रोखू शकतो. जर तुम्ही व्यवस्थित त्या ठराविक ज्या काळजी आहेत त्या जर घेतल्या तर त्याचा तुम्हाला सुद्धा संसर्ग होणार नाही आणि आपल्यापासून इतरांना सुद्धा संसर्ग होणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल जी तुम्हाला पूर्ण समाजापर्यंत पोहोचवायची आहे. याच्यामध्ये 4 गोष्टी असतात. प्रतिबंध, समुदायामध्ये सुरक्षित सवयी. कुठल्या सुरक्षित सवयी समुदायाने अंतरल्या म्हणजे अकस्मात स्वतःमध्ये घेतल्या तर त्या याच्यापासून याचा प्रादुर्भाव टाळू शकतात. पहिला आहे हाताची स्वच्छता, दुसरा आहे श्वसन संस्थेची स्वच्छता, तिसरा आहे शारीरिक अंतर राखणे आणि चौथा आहे अधिक जोखमीच्या घटकांचं जास्त काळजी घेणे. जर ह्या 4 गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर याचा प्रादुर्भाव किंवा याचा संसर्ग आपण समाजामध्ये टाळू शकतो. तर आता आपण एक याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित बघू की काय कसं पुढे जायचंय, कसं काय करायचंय आपल्याला. तर हा संसर्ग आपल्याला जाणून घ्यायच्या आधी किंवा प्रतिबंधात्मक ज्या उपाययोजना आहे या जाणून घ्यायच्या आधी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की हा आजार पसरतो कसा. तर हा आजार पसरतो कसा, जर हा व्हायरस एखाद्या व्यक्तीमध्ये गेला तर त्याला याचा आजार होतो. तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे त्याला हा श्वसन संस्थेचा आजार असल्यामुळे मेनली त्याला श्वसन संस्थेशी रिलेटेड असे लक्षणं असतील, जसं खोकला आहे, त्याला सर्दी आहे की नाही. तर जेव्हा हा व्यक्ती ज्याला जो व्हायरसनी ग्रसित असा व्यक्ती आहे तो जेव्हा खोकलतो किंवा शिंकतो तेव्हा त्याच्या तोंडावाटे नाकावाटे हा व्हायरस तुषार बिंदूंच्या रूपांमध्ये बाहेर येतो. तर बाहेर आल्यानंतर 2 प्रकार असतो की त्याचा एका म्हणजे संसर्ग ग्रसित व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तींना कसं होईल, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला कसं होईल. प्रामुख्याने हा श्वसन खोकल्या किंवा शिंकेतून बाहेर येतो, तुषार बिंदूंच्या याच्यामध्ये तो बाहेर येतो. आता 2 प्रकारे तो दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. एक असतो डायरेक्ट आणि दुसरं असतं इनडायरेक्ट. डायरेक्ट कॉन्टॅक्ट किंवा इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट. डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे काय की ज्याला त्या व्हायरसची लागण झालेली आहे तो शिंकला किंवा खोकलला तर त्याच्या थ्रू डायरेक्ट ते जे तुषार बिंदू आहे ते जर समोरच्या व्यक्तीने श्वासातून म्हणा किंवा त्याच्या चेहऱ्यातून म्हणा, त्याच्या कुठल्या डोळ्यात नाकावर पडले आणि तर तिथनं तो व्हायरस त्या शरीरात त्याच्या जाऊ शकतो आणि त्याला पण त्याचा संसर्ग होऊ शकतो. तर हे झालं डायरेक्ट आला त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये. दुसरं असतं इनडायरेक्ट. इनडायरेक्ट म्हणजे काय की जो व्यक्ती ग्रसित आहे तो जेव्हा शिंकतो खोकलतो तेव्हा त्याच्या हातावर किंवा कुठेही त्याच्या हातावर कपड्यांवर कुठेही तो व्हायरस असू शकतो आणि तो जेव्हा हात दुसऱ्या ठिकाणी लावेल किंवा दुसऱ्यांना हात मिळवेल किंवा दुसऱ्या व्यक्तीला टच करेल किंवा तो हात किंवा काय तो जर एखाद्या टेबलवर असेल खुर्चीवर असेल आणि तिथे दुसऱ्या व्यक्तीने हात लावला तर तिथून तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होऊ शकतो. तर हे काय झालं तुमचं इनडायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट तुम्ही समोरच्याला तो व्हायरसचा हे दिला, प्रादुर्भाव झाला त्याच्यामुळे. आणि दुसरं इनडायरेक्ट म्हणजे तुम्हाला कळत न कळत इकडून तिकडून तो तुमच्या इथे तुमच्या शरीरामध्ये पोहोचला. तर हे 2 मुख्य प्रकार आहेत. त्याच्यामुळे प्रतिबंध करताना हे 2 गोष्टी कशा टाळता येईल, डायरेक्ट कॉन्टॅक्ट आणि इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट, याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतं. तुम्ही फोटोमध्ये आपल्या या स्लाइड्स मध्ये बघू शकता की हा व्यक्ती दाराला हात लावतो आहे. संसर्गजन्य थेंब हातावर असू शकतात की नाही. हात कोणी मिळवत असेल तर त्याच्या थ्रू तो विषाणू इकडून तिकडे ट्रान्सफर होऊ शकतो.
आता पहिलं जो आपला प्रतिबंधात्मक उपाय आहे तो म्हणजे हाताची स्वच्छता. आता हाताची स्वच्छता कशी करायची, तर एक तुम्हाला हाताची स्वच्छता करताना शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करायचा आहे. फक्त हात पाण्याने धुतलं म्हणजे हाताची स्वच्छता नसते. तुम्हाला साबणचा वापर करायचा आहे आणि साबणचा वापर जर करत असाल तर कमीत कमी 40 सेकंदाच्या वर 40 सेकंदापर्यंत तुम्हाला हँड वॉश करायचा आहे, हाताची स्वच्छता करायची आहे. किंवा तुम्ही सॅनिटायझर जे आपण म्हणतो 70% अल्कोहोल ज्याच्यामध्ये असतं असं हँडरब किंवा सॅनिटायझरचा वापर सुद्धा करून तुम्ही स्वच्छता करू शकता हाताची. पण स्वच्छता करत असताना तुम्हाला जी शास्त्रोक्त पद्धत आहे आपण ज्याला म्हणतो की त्याचाच वापर करायचा आहे. म्हणजे हाताची स्वच्छता कशी करणार, तर आपण जनरली म्हणतो ना सुमन एम हा जो निमोनिक आहे याचा आपण वापर करतो, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला व्यवस्थित राहील की हात धुताना कसे हात धुवायचे आहेत. सुमन एम जे म्हणतो आपण, सुमन एम म्हणजे काय, हा इंग्लिश वर्ड आहे सुमन एम. एस एस म्हणजे काय, पहिला वर्ड आहे एस. एस म्हणजे काय, हात. सर्वप्रथम सुमन एमच्या पण आधी तुम्हाला पहिले काय करायचे, हातामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये साबण घ्यायची आहे व्यवस्थित. थोडस पाणी लावायचं आहे हाताला, साबण घ्यायची आहे चांगल्या प्रमाणात. त्याच्यानंतर सुमन एम ह्याचा वापर करायचा आहे. सुमन एम म्हणजे काय, एस म्हणजे काय, पहिले तुम्ही असं सरळ हात सोडणार, फेस येऊ देणार. त्याच्यानंतर एस. यू यू म्हणजे काय, उलटा. उलटा म्हणजे काय, उलट्या बाजूला. एम एम म्हणजे काय, मूठ. मूठ बांधून आपण हे असं करणार. लागेल ना. ए म्हणजे काय, अंगठा. अंगठ्याचं तुम्ही सफाई करणार. त्याच्यानंतर काय आहे तुमचे नख. एन म्हणजे नख. आणि सुमन एम. एम म्हणजे शेवटचं मनगट. तर या तुम्ही जर ठराविक 6 स्टेप्सचा वापर केला तरच तुमच्या हाताची योग्य स्वच्छता होणार आहे. लक्षात घ्या, फक्त हात असा धुवून होत नाही. आणि कमीत कमी 40 सेकंद तुम्हाला हात धुवायचे आहेत. जर पाणी नसेल, साबण नसेल तर तुम्ही अल्कोहोल बेस हँडरब वापरू शकता. हँडरब वापरताना सुद्धा कमीत कमी चांगल्या प्रमाणात तुम्हाला हँडरब घ्यायचा आहे, हात पूर्ण चोळायचा आहे आणि कमीत कमी 20 सेकंदापर्यंत तुम्हाला असा चोळत पूर्ण कोरडा होईपर्यंत ते करायचं आहे. तर अशा प्रकारे या 2 जर पद्धतींचा जर तुम्ही वापर केला तर तुमच्या हाताची स्वच्छता व्यवस्थित होऊ शकते. त्याच्यानंतर वारंवार हात अजून काळजी काय घ्यायची आहे, तर न धुतलेल्या, काय करू नये तर न धुतलेल्या हाताने तुम्हाला डोळ्याला, नाकाला, तोंडाला स्पर्श करायचा नाही, कारण की तिथनं तो व्हायरस तुमच्या शरीरामध्ये जाऊ शकतात. आपण न कळत इकडे तिकडे हात लावतो, तर प्रत्येक ठिकाणी जिथे हात लावत असू, म्हणजे जर जी पब्लिक प्लेस आहे अशा ठिकाणी कुठे हात लावत असेल तर तुम्ही असं डोक्यामध्ये ठेवा की इथे तो व्हायरस असू शकतो. त्यामुळे कुठेही हात लावला तर हात लागला जरी असेल चुकून तरी हाताला, डोळ्याला, तोंडाला इकडे तिकडे हात लावायच्या आधी हाताची व्यवस्थित स्वच्छता करायची, जेणेकरून तो आपल्या शरीरात जाणार नाही. तर प्रामुख्याने जे दरवाजाचे कोंडे असतात, टेबल, खुर्ची असते, एटीएम ची स्क्रीन असते, ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये जाताना जे हात पकडायचे असतात, ह्या सगळ्या गोष्टी अशा आहे की जिथे तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे, तिथे तो व्हायरस राहू शकतो. हा व्हायरस पृष्ठभागावर किंवा याच्यावर साधारणतः 8 तासापर्यंत जिवंत राहतो. त्यामुळे हे वारंवार तुम्हाला हात धुण्याची प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तर पहिली झाली आपली. आता दुसरी आपण जी काळजी घ्यायची, आपल्याला प्रतिबंधात्मक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे तुमच्या श्वसन संस्थेची स्वच्छता. श्वसन संस्थेची स्वच्छता म्हणजे काय, खोकलताना वा शिंकताना तुम्ही तोंड रुमालाने किंवा टिश्यू पेपरनी झाकायचंय. जर कोणालाही खोकला किंवा हे येत असेल तर त्यांनी टिश्यू पेपरचा वापर करायचा आहे. टिश्यू पेपरचा वापर जर करत असाल तर तुम्हाला तो डस्टबिन मध्ये टाकायचा आहे, ज्याला कव्हर असलेल्या किंवा झाकण असलेल्या डस्टबिन मध्ये तो टाकायचा आहे. जर अचानक तुम्हाला खोकला आला, शिंक आली तर तुम्हाला हाताचा वापर नाही करायचा आहे शिंकताना. तर तुम्हाला जर तुमच्याजवळ टिश्यू पेपर आणि रुमाल नसेल तर अशा वेळेस तुम्हाला दंड दुमटून इथे तुम्हाला खोकलायचं आहे, कारण की
आपण या ठिकाणी फार कमी हात लावतो, त्याच्यामुळे त्याचा संसर्ग इकडे तिकडे होऊ शकणार नाही. आणि जर चुकून एखाद्या वेळेस जर तुम्ही हातावर किंवा याच्यावर खोकलले किंवा शिंकलेत तर तुम्हाला ताबडतोब तुमचा पूर्वी सांगितल्याप्रमाणे हाताची स्वच्छता करायची. तर ही काळजी घेतली तर याचा प्रादुर्भाव थांबू शकतो. काय करू नये तर साडीचे पदर, ओढणी, आपले दुपट्टे, गमछा याचा आपण वापर करतो तर त्याचा वापर करायचा नाहीये खोकलताना किंवा शिंकताना. आणि खोकलताना शिंकताना काळजी घ्यायची आहे की एक तर तुम्ही पिकदानी किंवा वॉश बेसिन अशाच गोष्टींचा वापर करायचा आहे. रस्त्यावर उघड्यावर थुंकायचं नाहीये. ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला समाजामध्ये सांगणं गरजेचं आहे. एक तुम्हाला हे समजण्यासाठी हे जे दोन आपण बघितले की हाताची स्वच्छता आणि श्वसन संस्थेची स्वच्छता, याच्यासाठी एक तुम्हाला उदाहरण इथे दिलेलं आहे. उदाहरण बघा काय आहे. स्मिता भाजी आणायला गेली, तिचा घसा दुखत आहे व ती तोंड न झाकता सतत खोकलत आहे. जेव्हा ती दुकानात येते तेव्हा तुम्ही तिथे आहात आणि अकस्मात तिला खोकल्याची उबळ येते. प्रत्येक जण तत्काळ तिच्यापासून दूर जातो आणि दुकानदार रागाने म्हणतो, तुम्हाला खोकला झाला असेल तर माझ्या दुकानात येऊ नका. तर जर एखादी घटना तुमच्या आजूबाजूला घडली तर ग्राहक जर असेल, तुम्ही सोबतचा ग्राहक असाल तर तुम्ही काय करणार? जर तुम्ही दुकानदार असेल तर तुम्ही काय कराल? आणि जर तुम्ही तिथे कोणी एक आरोग्य सेवक असेल तर तुम्ही काय करणार? तर वेगवेगळ्या गोष्टी बघूया आपण. तर पहिले जर असं चुकून कोणी खोकललं तर जर तुम्ही तुम्ही पण बाजूला असेल त्या व्यक्तीच्या तर तुम्ही काय करणार? तर आपण एक तर त्याच्यापासून दूर जाणं गरजेचं आहे, कारण की ते आपण म्हटलं ना की तुषार बिंदू आपल्या अंगावर येऊ शकतात, आपल्याला त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला त्वरित दूर जाण्याची गरज आहे. अन्यथा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला सुद्धा सांगू शकता की अरे बाबा रे, तुला जर खोकलायचं शिंकायचं असेल तर तुम्ही रुमाल किंवा हँकरचीफचा किंवा टिश्यू पेपरचा वापर करा. दुसरं, जर तुम्ही दुकानदार असाल तिथे आणि तुमच्या समोर जसे ती स्मिता खोकलली तर तो दुकानदार तिच्यावर ओरडला, तर हे ओरडणे योग्य नाहीये. कारण की तिला पहिली गोष्ट असा प्रत्येक आजार किंवा सर्दी खोकला हा कोरोना व्हायरस किंवा कोविड-19च असेल अशी गरज नाही. साधा तिला कॉमन फ्लू पण राहू शकतो. त्यामुळे ओरडण्याची गरज नाही. ओरडल्यामुळे काय होईल की तिला तिची मानहानी होईल, तिला वाईट वाटेल. दुसरं गोष्ट म्हणजे जर तिला असे काही लक्षणं असतील तर आपण आधी म्हटल्याप्रमाणे तिने स्वतःहून सांगायचं आहे. जर तुम्ही असं तिला कलंकित केलं किंवा तिच्यावर ओरडले तर ती स्वतःहून समोर येणार नाही ती व्यक्ती आणि सांगणार नाही की मला असं काही जे आहे ते लक्षणं आहे. त्याच्यामुळे ओरडणं हे योग्य नाही आहे. तो दुकानदार काय करू शकतो? दुकानदारांनी तिथे आपल्या दुकानामध्ये सॅनिटायझर किंवा टिश्यू पेपर किंवा ठेवू शकतो, जेणेकरून कोणी जर असं खोकललं तर त्याला तो देऊ शकतो. दुसरी गोष्ट, जर असं कोणी खोकललंच असेल किंवा शिंकलंच असेल तर तो स्टरलायझरचा किंवा आपल्या डिसइन्फेक्टंटचा वापर करून ती जी सरफेस आहे, जी काही ती पृष्ठभाग आहे, तो स्वच्छ करू शकतो. दुकानदार हे गोष्टी करू शकतो. ओरडणे हे योग्य नाही. तिसरी गोष्ट, जर तुम्ही तिथे आरोग्य सेविका म्हणून तिथे तुम्ही असाल तर तुम्ही त्या व्यक्तीला सुद्धा सांगायला पाहिजे की खोकलताना त्यांनी काय काळजी घ्यायची, आणि दुकानदाराला सुद्धा सांगायला पाहिजे की त्यांनी सुद्धा काय करायला हवं. सोबतच तुम्ही समाजाला सुद्धा याची माहिती देणं गरजेचं आहे. तर तुम्ही बघितलं असेल, जर समाजामध्ये याची माहिती असेल तर तुम्ही याचा संसर्ग टाळू शकता. छोट्याशा गोष्टींमुळे हात धुणे आणि श्वसन नलिकेची स्वच्छता, ह्या दोन जरी गोष्टी आपण फॉलो केल्या तरी याचा बराचसा प्रादुर्भाव तुम्ही इथे टाळू शकता. हे तुम्हाला इथे या एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं आहे. आता आपण दोन गोष्टी बघितल्या. आता तिसरी प्रतिबंधात्मक गोष्ट म्हणजे शारीरिक अंतर राखणे. तर काय असते हे शारीरिक अंतर राखणे? तर दोन व्यक्तीमध्ये तुम्हाला कमीत कमी 1 मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवायचं आहे, जेणेकरून आपण जे म्हटलं ना डायरेक्ट कॉन्टॅक्ट होणार नाही. म्हणजे डायरेक्ट ते तुषार बिंदू म्हणा किंवा तो व्हायरस एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाणार नाही. तर
हे जे तुषारबिंदू असते हे दोन प्रकारचे असतात. एक छोटे असतात 5 मायक्रॉन पेक्षा लहान आणि दुसरे असतात 5 मायक्रॉन पेक्षा मोठे. तर जे मोठे असतात ते तर तिथेच लगेच बसतात, पण 5 मायक्रॉन पर्यंतच्या पेक्षा लहान जे असतात तुषारबिंदू ते 1 मीटर पर्यंत जाऊ शकतात. त्याच्या पुढे ते जाण्यात जर हवा वगैरे असेल तरच ते जातील, पण सामान्यतः 1 मीटर पेक्षा ते जास्त जाऊ शकत नाही. त्यामुळे जर आपण प्रत्येक व्यक्तीने 1 मीटरचं जर अंतर ठेवलं दुसऱ्या व्यक्तीपासून तर याचा आपल्याला डायरेक्ट प्रादुर्भाव होणार नाही. म्हणून शारीरिक अंतर राखणे हे फार महत्वाचं आहे. हे काय करायचं आहे तर बाहेर जाण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. सगळीकडे कर्फ्यू लागलेला आहे, तसंही जाता येत नाही, तरी सुद्धा तुम्हाला हे सगळं टाळायचं आहे. आणि बाहेर जर गेलेच असाल तर 1 मीटरचं अंतर दुसऱ्या व्यक्तीपासून ठेवायचं आहे. त्याला लक्षणं असो नसो समोरच्या व्यक्तीला तरी सुद्धा त्यांनी 1 मीटरचं अंतर ठेवायचं आहे. कारण की बरेचसे अशा सुद्धा केसेस आहेत की जिथे त्याला काही लक्षण नसताना सुद्धा त्याच्याकडे त्या व्यक्तीमध्ये व्हायरस होता आणि एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला त्याचा संसर्ग झालेला आहे. त्यामुळे हे जास्त धोकादायक असतं. पेशंटला सुद्धा किंवा त्या व्यक्तीला सुद्धा माहित नसतं की मला याचा प्रादुर्भाव झालेला आहे. समोरच्या व्यक्तीला सुद्धा माहित नसतं कारण की तो खोकलत नाहीये, शिंकलत नाहीये. त्याच्यामुळे पण ते संसर्ग तिथे चालू आहे. त्याच्यामुळे इथे काळजी घेणं गरजेचं आहे आणि हे टाळण्यासाठी एकच महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे 1 मीटर पेक्षा दुसरं अंतर ठेवणं. या पिरियड मध्ये संसर्ग चालू असताना तुम्हाला जे आपण सामाजिक कार्यक्रम असतात आपले ते सगळे टाळायचे आहे. लग्न, मेजवान्या, काय जे काही असेल, जत्रा सगळ्या बंद करायच्या आहे. बाहेर जायचं नाही आहे, कमीत कमी बाहेर जायचं आहे. जो आपले मुलं असतात काय यंग मुलं म्हणजे जे आपले 18 ते 20 वयोगटातले जे मुलं असतात जे तंबाखू, सिगरेट हे खाण्यासाठी किंवा काय आपल्या चावडी वगैरे मध्ये बसतात, त्यांना सोबत बसायला आपल्याला टाळायचं आहे की तुम्ही सोबत बसू नका, गप्पा मारू नका, है ना. कुठेच आपल्याला जमाव करायचा नाही आहे. ह्या सगळ्या काळजी घ्यायची आहे. तर तिसरी गोष्ट आपण बघितली की शारीरिक अंतर राखणे. आता चौथं प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काय आहे की जे अतिजोखमीचा जो समुदाय आहे आपल्या समाजामधला त्यांना आपल्याला आयडेंटिफाय करणे, त्यांची लाईन लिस्ट करणे आणि त्यांना आपल्याला दूर करणे. तर अतिजोखमीचे 2 घटक असू शकतात इथे पण. एक आहे की ज्याच्या घरी एखादा असा कोविडचा प्रादुर्भाव झालेला व्यक्ती असेल किंवा संक्षिप्त असेल किंवा जो कॉन्टॅक्ट होऊन आला असेल किंवा ट्रॅव्हल होऊन आला असेल ज्याला असू शकतो हा आजार, तर त्याचा सोबत राहणारे म्हणा किंवा त्याची काळजी घेणारे हे लोक त्याचे अतिजोखमीचे झाले. म्हणजे त्याच्यामध्ये हाय आणि लो रिस्क असते. हाय रिस्क वाले झाले. आणि लो रिस्क म्हणजे काय की जे एकदम डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही पण क्वचित कॉन्टॅक्ट मध्ये येणार असेल, आहे की नाही. तर समाजामध्ये काही असे अतिजोखमीचे पण गट असतात की ज्यांना जर याचा प्रादुर्भाव झाला तर तिथे तुम्हाला चांगलं आउटकम भेटत नाही किंवा तिथे तुम्हाला सिरियस असा टाईपचा इलनेस होऊ शकतो, है ना, सिरियस आजार होऊ शकतो. तर असा अतिजोखमीचा घटक कुठला आहे? वयोवृद्ध व्यक्ती यांच्यामध्ये जर प्रादुर्भाव झाला तर तिथे तुम्हाला चांगलं येथे त्याचे ठीक होण्याचे चान्सेस किंवा काय थोडे कमी असतात. जर एखाद्या व्यक्तीला दुसरा कुठला आजार असेल, हृदयविकार, मधुमेह, फुफ्फुसाचा विकार, मूत्रपिंडीचा विकार, कर्करोग, तर हे सर असे आजार असतील तर त्याची ऑलरेडी स्वतःची जी रोगप्रतिकार क्षमता असते ती कमी झालेली असते आणि मग तशा व्यक्तीमध्ये जर याचा प्रादुर्भाव झाला या व्हायरसचा तर तिथे तुम्हाला सिरियस असा आजार होऊ शकतो. सोबतच आपली गर्भवती महिला जी आहे ती सुद्धा या अतिजोखमीच्या गटामध्ये येते. तर तुम्हाला समाजामधले असे अतिजोखमीचे घटक आयडेंटिफाय करायचे आहे आणि त्यांची विशेष काळजी घेण्यासाठी सांगायचं आहे त्यांच्या फॅमिलीला आणि त्यांना सुद्धा की जेणेकरून त्यांना याचा प्रादुर्भाव होणार नाही. तर असे आपण 4 महत्वाच्या गोष्टी शिकलेलो आहे प्रादुर्भाव किंवा प्रतिबंध किंवा प्रिव्हेन्शन करण्यासाठी. तर 4 गोष्टी कुठल्या होत्या की वारंवार हात धुणे,
जी आपण शास्त्रोक्त पद्धत सांगितली त्याप्रमाणे. दुसरं होतं तुमचं श्वसन नलिकेचं स्वच्छता, रुमालाचा वापर करायचा आहे. तिसरं आहे तुमचं सोशल डिस्टन्सिंग जे म्हणतो आपण. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय की शारीरिक अंतर राखणे 1 मीटर पेक्षा जास्त. आणि चौथं आहे तुमचं अतिजोखमीचे घटकला आयडेंटिफाय करणे आणि त्यांना त्यांचं समाजामध्ये थोडं त्यांची जास्त काळजी घेणे. अशा प्रकारे आपण पहिले 2 सत्र संपवलेले आहे. आता तिसऱ्या सत्रासाठी मी आपले प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी तिसऱ्या सत्र घ्यावे. बनसोड सर. सर सर हॅलो. हा सर घ्या म्हटलं. आवाज येत आहे? यस येत आहे सर. धन्यवाद. हा, पहिल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण या आजाराविषयी सविस्तर माहिती आणि प्रतिबंधात्मक जे काही उपचार आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती सांगितली. धन्यवाद सर. तिसरा जो आपला सत्र आहे तो आहे आपला सामुदायिक छाननी, ज्याला आपण कम्युनिटी सर्व्हिलन्स असं म्हणतो. याच्यामध्ये आपण महत्वाचं बघणार आहोत हा सर. सर परत डिस्कनेक्ट झाले बहुतेक. हॅलो. येत आहे सर. हा, तर याच्यामध्ये आपण ज्या व्याख्या आहेत त्याला आपण सस्पेक्टेड म्हणून, किंवा आपण जे संशयास्पद आहे किंवा संभाव्य बाधित व्यक्ती कोण आहे ते आपण याच्यामध्ये जाणून घेऊया. प्लीज नेक्स्ट स्लाइड कर सर. याच्यामध्ये श्वसन संस्थेशी संबंधित तीव्र स्वरूपाचा जो आजार आहे ज्याच्यामध्ये सुरुवातीला त्या रुग्णाला ताप असेल, श्वसनाच्या आजाराची किमान 1 खूण किंवा लक्षण असेल, त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोरडा खोकला असेल आणि श्वासोच्छ्वास घेण्याकरता त्या व्यक्तीला त्रास जर होत असेल असा रुग्ण, आणि त्याला अशी लक्षणे दिसून येण्याच्या 14 दिवस अगोदर स्थानिक पातळीवरती कोविड-19चा प्रसार झाल्याची खबर असलेल्या देशात किंवा क्षेत्रात किंवा प्रदेशात
प्रवास किंवा वास्तव्य केलेली व्यक्ती, हा एक पहिला झाला. दुसरा, श्वसन संस्थेशी संबंधित तीव्र स्वरूपाचा कोणताही आजार असलेला आणि लक्षणे दिसून येण्याच्या 14 दिवस आधी कोविड-19 ची खात्रीलायक बाधा झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेला रुग्ण किंवा आरोग्य कर्मचारी. तिसरा, श्वसन संस्थेशी संबंधित तीव्र स्वरूपाचा गंभीर संसर्ग ज्याच्यामध्ये त्याला ताप राहील, श्वसन संस्थेचा आजाराची किमान एक खूण किंवा लक्षण राहील, ज्याच्यामध्ये खोकला राहील त्याला किंवा श्वास घेताना त्रास होईल आणि रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता असलेला रुग्ण किंवा कोविड-19च्या तपासणीचे निदान संदिग्ध आहे अशा व्यक्ती, प्रयोग शाळेद्वारे पुष्टी मिळालेली व्यक्ती, वैद्यकीय खुणा व लक्षणे दिसून आली नसली तरी प्रयोगशाळेद्वारे कोविड-19 ची संसर्ग झाल्याची पुष्टी मिळालेली व्यक्ती, या सर्व आपले संशयास्पद किंवा संभाव्य बाधित व्यक्ती राहतील. आता याच्यामध्ये संपर्कात आलेले व्यक्ती कोण राहू शकतात? बाधित व्यक्ती खालीलपैकी कोणत्याही एका गोष्टीशी संबंधित असते. योग्य वैयक्तिक संरक्षक उपकरणाशिवाय, ज्याला आपण पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणतो, त्या कोविड-19च्या रुग्णांची प्रत्यक्ष शुश्रूषा करणे, म्हणजे जे काही काळजी घेणारे आहे, म्हणजे पर्टिक्युलरली आपले हॉस्पिटल केअर मधले हेल्थ वर्कर्स, त्याच्यामध्ये डॉक्टर्स आले, बाकी पॅरामेडिकल स्टाफ आणि बाकी हेल्थ वर्कर्स आले. कोविड-19च्या रुग्णाच्या संदिग्धात राहणे, यामध्ये आपले ऑफिसेस आले, त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग जर मेंटेन झालं नाही तर त्याच्यामध्ये ते आहे. त्याच्यानंतर क्लास झाले, आपलं घर आणि जे काही समारंभ जे सरांनी सांगितले, जे काही सोशल गॅदरिंग म्हणून आपण त्याचा याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यानंतर संसर्गाची लक्षणे दिसून आलेल्या व नंतर कोविड-19 चे निदान झालेल्या व्यक्तीच्या सानिध्यात शारीरिक अंतर जे आहे ते 1 मीटर पेक्षा जे आहे प्रवास करणे, 1 मीटर पेक्षा कमी असलेला प्रवास करणे, असे पेशंट जे आहे ते आपले संपर्कात येऊ शकतात. आता संपर्काचे जे प्रकार कुठले कुठले आहेत ते आपण बघूया. संपर्काच्या याच्यामध्ये आपण त्याला 2 याच्यातनी डिवाइड केलेला आहे. एक आहे हाय रिस्क आणि दुसरा आहे लो रिस्क. हाय रिस्क मध्ये जे आहे ज्याला आपण अधिक धोका असं म्हणतो, मगाशी सरांनी थोडंफार सांगितलं याच्यामध्ये. अधिक धोकामध्ये जे आहे ज्याचा जे काही स्त्राव आहे, म्हणजे जे काही सिक्रिशन्स आहेत आपल्या शरीरावरती, त्याच्यामधले मग आपलं श्वसन संस्थेचे असतील, त्याच्यानंतर आपलं ब्लड असेल, त्याच्यानंतर आपलं ओमिटस म्हणजे ज्याला आपण वांती म्हणतो, त्याच्यानंतर आपला लाळ आहे, सलायवा आहे, लघवी आहे, युरिन आहे आणि आपलं फिसेस विष्ठा आहे. त्या सर्वांची जर कॉन्टॅक्ट जर आला, स्पर्श जर झाला तर ते आपला अधिक धोकादायक आहे. त्याच्यानंतर आहे रुग्णाच्या थेट शारीरिक संपर्कात जे आलेले जे आहे त्याच्यामध्ये मग त्याचा एकदम डायरेक्ट कॉन्टॅक्ट आला त्या पेशंटशी, हस्तांतरण केल्याने, त्याच्यानंतर मिठी मारल्याने किंवा शुश्रूषा केल्याने, हे सर्व हाय रिस्क मध्ये येतात. त्याच्यानंतर आहे रुग्णाच्या चादरी, कपडे वा भांड्यांना स्पर्श करणे वा धुणे, हे पण हाय रिस्क मध्ये येतात. रुग्णाबरोबर एकाच घरात राहणे, त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग जर मेंटेन केले आणि ते जर एकाच घरात वावरत असेल, राहत असेल, ते पण हाय रिस्क मध्ये येतात. त्याच्यामध्ये आपण याच्यासाठी होम क्वारंटाईन जो आहे, होम क्वारंटाईनचा सल्ला याच्यासाठी आपण त्यांना देतो. त्याच्यानंतर आहे आपलं बाधित व्यक्तीच्या जवळ असणे, 1 मीटर पेक्षा जे अंतर आहे ते जर कमी असेल त्याच्यामध्ये. प्रामुख्याने महत्वाचं 6वं आहे की वाहतुकीच्या साधनामध्ये 6 तासाहून अधिक काळ आजाराची लक्षणे असलेल्या व्यक्तीच्या, जी नंतर कोविड-19 ने बाधित असलेला निदान होते, तिच्या जवळ जर आपण 1 मीटर पेक्षा कमी अंतराने जर प्रवास केला असेल, त्याच्यामध्ये पण आपलं हाय रिस्क याच्यामध्ये राहू शकते. अशा प्रकारचे हे सर्व हाय रिस्क ग्रुप झाला. या हाय रिस्क ग्रुप सोबत महत्वाचा लो रिस्क ग्रुप पण आहे, पण हा पण अत्यंत महत्वाचा आहे. एका ठिकाणी जर सानिध्यात असेल, तसं शाळेत एकाच वर्गात राहणे, त्याच्यानंतर एकाच खोलीत काम करणे, तत्सम किंवा कोविड-19 ने बाधित व संशयित असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणे, एकाच वातावरणात प्रवास करणे, जसं बस, ट्रेन, विमान वाहतुकीचे, म्हणजे जरी जे आपले पेशंट बाहेरून जे सध्या आलेले आहेत आणि बाहेर देशाहून आलेले आहेत, जरी तुम्हाला आपल्याला वाटत असेल की ते कमी धोका आहे, परंतु जे कॉन्टॅजियस आहे किंवा जो ट्रान्समिशन आहे, रेट ऑफ ट्रान्समिशन हे याने जास्त झालेलं आहे. नेक्स्ट सर. आता हा झाला आपला पहिला पार्ट, संपर्काचा जो काही प्रकार आहे. सेकंड जो आहे ज्याला आपण कम्युनिटी सर्व्हिलन्स म्हणतो. त्या कम्युनिटी सर्व्हिलन्स मध्ये सर्व जे काही आपले ग्रासरूट लेवलचे वर्कर्स आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या आशा असतील, त्याच्यानंतर आपल्या अंगणवाडी सेविका असतील, आपल्या एएनएम असतील, याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या स्थानिक घराला दिलेल्या भेटीतून केलेली छाननी,
याच्या सध्या आपला फील्डमध्ये ही ऍक्टिव्हिटी सध्याच्या घडीला चांगल्या तऱ्हेनं सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. आणि याच्यासाठी आपण हे सर्व करत असताना नुसतं पेशंटचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणा किंवा याच्यामध्ये आपल्याला पेशंटची छाननी करणं अत्यंत महत्वाचं नाही, परंतु याच्यासाठी आपल्याला आपली पण काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून याचा प्रादुर्भाव किंवा याचा जो संसर्ग आहे तो आपल्याला होऊ नये. काही प्रसंगी किंवा पाठपुरावा करण्यासाठी दूरध्वनीचा वापर केला जाऊ शकतो. जे काही आपले होम क्वारंटाईन पेशंट आहे आणि ते होम क्वारंटाईन पेशंट जे आहे त्याच्याकडे आपण वारंवार न जाता त्यांनी पण आपल्याला जो फॉलोअप आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं जर चिन्ह किंवा लक्षणं जर असेल तर त्यांनी आपल्याला फोनद्वारे किंवा आपण त्याचा जो फॉलोअप आहे ते आपले काही सर्व्हिलन्सचे जे पेशंट असतील म्हणजे सुरुवातीला आपण 14 दिवस त्यांना क्वारंटाईन मध्ये देऊ आणि नंतरचे जे 14 दिवस आहे ते आपल्या सर्व्हिलन्स मध्ये राहतील, त्याचा आपण दूरध्वनीद्वारे फॉलोअप घेऊ शकतो. दुसरं जे आहे हे सर्व करत असताना लोकांना असं वाटतं की हे कशासाठी आले, काय आले. आपला प्रत्येक वेळेसचा सर्व्हेचा असा अनुभव आहे की लोकांचा याच्यामध्ये सहभाग मिळत नाही किंवा लोकांचा याच्यामध्ये जशा प्रकारे म्हणजे हे सहभाग असणं अपेक्षित आहे तशा प्रकारचा राहत नाही. त्या दृष्टिकोनातून आपण आपली स्वतःची ओळख करून द्यावी. छाननीचा जो शोध आहे म्हणजे जे काही तुम्ही सर्व्हेलन्ससाठी किंवा सर्व्हेसाठी जेव्हा फील्डमध्ये जाता त्याचा आपल्याला हेतू स्पष्ट करायला पाहिजे की आपण कशासाठी आलात. कारण की फील्डमध्ये आपले जे काही किंवा आपल्या कम्युनिटीमध्ये जे आहे आपल्या कम्युनिटीमध्ये अशा प्रकारचे रुग्ण राहायला नको, त्या दृष्टिकोनातून आपण त्याचा उद्देश काय ते आपण स्पष्ट करायला पाहिजे. निर्धारित फॉर्मॅटमध्ये माहिती, स्पेसिफिक माहितीच आपण याच्यामध्ये घ्यावं. जास्त माहिती पण त्या ठिकाणी आपण घेऊ नये आणि त्या ठिकाणी जास्त वेळ आपण थांबू नये. जेवढी लिमिटेड माहिती आहे तेवढीच आपण त्या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आहे तिसरं